हाय हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर बघा, अशा काही गोष्टी असतात की ज्या लग्नाच्या नंतर आपण सहजपणे इझिली त्या गोष्टी करायला लागतो. पण त्या गोष्टीमध्ये आधी आपला अजिबात इंटरेस्ट नसतो. जसं की आता बघा, दुधावर जी साय जमा होती, ती साय जमा करून ठेवल्याच्यानंतर त्याचं तूप कसं काढायचं हा किस्साच माझा मोठा झाला. सुरुवातीला मला अजिबात माहिती नव्हतं, त्यामुळे मी छान मस्त गरम पाणी टाकून टाकून त्याचं तूप काढत गेले. पण नंतर ज्यावेळेला अनुभवातून शिकले, त्यावेळेला तूप काढताना नेहमी थंडगार पाणी टाकायचं, म्हणजे ते लोणी चांगलं तयार होतं, असं माझ्या लक्षात आलं. त्याचबरोबर ज्यावेळेला तूप तयार होतं त्यावेळेला कधीकधी जुनी साय झाल्यामुळे त्याचा वास येतो, तर हा वास निघून जावा त्यावेळेला त्यासाठी तुपामध्ये जर का मेथीचे काही दाणे टाकले तर मात्र तुपाला चांगला सुगंध येतो. त्याचबरोबर हे जे ताकाचं पाणी असतं, जे धुतलेलं पाणी असतं, ते कढीपत्त्याच्या झाडांना टाकल्यानंतर मात्र ती झाडं चांगली होतात. या काही बारीक सारीक गोष्टींमुळे हे करण्यामध्ये आणखीच मजा येते. बाय.